करणारी कंपनी जी आहे ही कंपनी काही महिन्यांपूर्वी माननीय गौतमभाई अदानी यांनी विकत घेतलेली कंपनी. त्यामुळे आपण जो सर्वे सांगता ही कंपनी आधी अनिल अंबानींची होती आणि ती आता गौतमभाई अदानी यांनी विकत घेतलेली आहे. आणि मग एखाद्या उद्योगपतीची हजारो कोटींची गुंतवणूक असेल तर ती हजारो कोटींची गुंतवणूक सेफ ठेवण्यासाठी, तो इंटरेस्ट सेफगार्ड करण्यासाठी हे ग्राउंड तयार केलं जातंय का, किंवा ही दिशाभूल तयार केली जाते का, किंवा काठावरच्या मतदारांना इन्फ्लुएन्स करण्यासाठीचा हा प्रयत्न होतोय का? कारण तो जो सर्वे आपण बघितला त्यात 2 सर्वे आलेत. यामध्ये एक सर्वे जो आलेला आहे हा गौतमभाईंच्या कंपनीचा जो सर्वे आलेला आहे, म्हणजे त्या न्यूज एजन्सीचा, ही मोठी न्यूज एजन्सी आहे, त्यांचा जो सर्वे आला त्यामध्ये 145 ते 165 आहे. म्हणजे विचार करा, प्लीजिंग वाला जो सर्वे आहे, जी कंपनी महायुतीच्या फेवरमध्ये सर्वे देते ती सुद्धा काठावरचं बहुमत देते. याच्यामध्ये समजून घ्या की त्यांना सुद्धा रेटत नाहीये पुढं, की जरी खुश करायचं असलं तरी ते रेटत नाहीये पुढं, म्हणून त्यांना 145 ते 165 वर थांबावं लागतंय. आणि महाराष्ट्रातली जर ग्राउंड रियालिटी बघितली तर महाराष्ट्रातल्या मतदारांनी ठरवलेलं आहे आणि हे सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की महायुती कोणत्याही परिस्थितीत सत्तेत येणार नाही. सरकार येणार ते महाविकास आघाडीचंच आहे. काय काय आमदार शहाजी बापू पाटील म्हणतात की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायसाठी सुप्रिया सुळेंची अडचण आहे. काय विचार, काय लॉजिक, काय तर्क, एकदम ओके. म्हणजे मला वाटतं माननीय पंतप्रधानांचं मी आभार मानलं पाहिजे की माननीय पंतप्रधानांनी अप्रत्यक्ष कबुली दिली आहे की 10 वर्ष सत्तेत असल्यानंतर सुद्धा ते देशाला सेफ ठेवू शकतले नाहीत, आणि म्हणून त्यांनी ही कबुली दिली की काय, हा प्रश्न पहिला निर्माण होतो. दुसरा प्रश्न जो होतो बटेंगे तो कटेंगे, हा प्रचार जेव्हा महायुतीला करावा लागतो तेव्हा या पद्धतीनं पुन्हा एकदा कुठेतरी पोलरायझेशन करायचं. म्हणजे ज्या विकासाच्या जाहिराती तुम्ही म्हणत होतात, जे काम केलं म्हणत होतात, ते जर काम केलं असतं तर मग बटेंगे तो कटेंगे बोलण्याची काय गरज होती. पण बटेंगे तो कटेंगे हा विचार महाराष्ट्रात रुजू शकत नाही, महाराष्ट्र तो मान्य करत नाही. कारण या महाराष्ट्रानं 18 पगड जातींना सोबत घेऊन निर्माण झालेलं स्वराज्य हे अनुभवलेलं आहे. तो छत्रपतींचा आदर्श आहे, फुले शाहू आंबेडकरांचा आदर्श आहे. आणि महाराष्ट्राच्या कणखर पाषाणामध्ये बटेंगे तो कटेंगे सारखं विषारी बीज रुजू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज मला वाटतं तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे. जर ही परिस्थिती ओढवत असेल तर मी जे विधान म्हणालो त्या पद्धतीनं चुकीला एक वेळ माफी होते, गद्दारीला क्षमा होत नाही. आणि इतक्या दिग्गज नेत्यांना जर गावोगावी फिरावं लागत असेल तर जनतेचा मूड काय? म्हणजे माननीय अजितदादा 30-35 वर्ष समाजकारणात, राजकारणात असलेलं व्यक्तिमत्व आहे, आणि त्यामुळे जनतेचा मूड काय हे त्यांना नक्कीच समजलं असणार आहे. आणि म्हणून त्यांना गावोगावी जाऊन भावनिक आवाहन करावं लागत असेल. याचाच दुसरा अर्थ हा होतो, जनतेने ठरवलंय की महाविकास आघाडीच सत्तेत आणायची. पक्ष फोडणं, चिन्ह पळवणं याला थारा महाराष्ट्रात नाही. मला वाटतं की माननीय अमित भाईंच्या मनातून अजूनही महाराजांनी सुरतेचा नक्षा उतरवल्याचा राग गेला नसावा, आणि त्यामुळं त्यांनी एक इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला की महाराजांनी सुरत लुटून सिंधुदुर्ग उभा केला होता, स्वराज्यासाठी त्याचा उपयोग केला होता. परंतु आता मात्र महाराष्ट्रातले रोजगार लुटून सुरतला नेण्याचा त्यांचा डाव आहे, आणि आता तो डाव महाराष्ट्र हाणून पाडणार हे बघितल्यानंतर कुठेतरी इतिहासाची छेडछाड करण्याचा प्रयत्न.